शाळा सुटताना चित्रकला विषय हा शेवटचा होता. त्या विषयासाठी मी दिवसभर शाळेत बसत होतो. म्हणजे आपण जेव्हा रोडवर काम करतो तेव्हा एक भिकारी किंवा गरीब माणूस म्हणजे सगळ्या लेवलचे लोक ते काम बघतात. आणि ते अमिताभ बच्चन सुद्धा ते काम चालू असताना मला भेटायला आले. त्याला कुठला गव्हर्नमेंटचा जॉब नसतो किंवा कुठल्या कंपनीत IT कंपनीत जॉब नसतो. तो कॅनव्हास पेंटिंग जे आहे ते करतो, गॅलरीत जातो. गॅलरीत येणारे समस्या वेगळे, फक्त निवडणूक होती म्हणून तुम्ही त्याचं उद्घाटन घाई गडबडीत केलं आणि ते निवडणूक झाल्यानंतर सगळं खापर त्या कलाकारांवर. आपली एक ओळख निर्माण झाली पाहिजे, म्हणजे गुगलवर आपलं काम गेलं पाहिजे, गुगलचं काम आपण कॉपी नाही केलं पाहिजे, हे सगळ्यात महत्वाचं आहे. आता केदारनाथचं पेंटिंग केल्यानंतर मोदी साहेबांनी त्याची प्रशंसा केली की -डिग्रीमध्ये एवढ्या वर जाऊन पेंटिंग तिथं केलं. हा हॅलो आणि नमस्कार मंडळी. गणपतीचा सीझन चालू आहे. इतक्या सुंदर आणि सुबक मूर्ती दिसतात आपल्याला आणि त्याचबरोबर वेगवेगळे डेकोरेशन्स, वेगवेगळ्या कलाकृती दिसतात. खरं तर गणपतीला कलेचा देवता म्हटलं जातं. जवळपास 64 कलेचा तो अधिपती आहे असं आपण बोलतो खरं तर. पण याच गणपतीच्या कलेसोबतच अशा काही कला आहेत ज्या काळानुरूप विलुप्त होत चाललेल्या आहेत, की ज्या काळानुरूप खूप कमी प्रमाणात आपल्याला बघायला मिळतात. तर गणपतीच्या सणाचं औचित्य साधून आपण अशा काही कलाकारांना भेटणार आहोत. अशा काही कलाकारांकडून त्या कलेचे काही गुप्त सिक्रेट्स असतात किंवा ती कला कशी जोपासली आहे, कशी वृद्धिंगत करत आहेत आणि ती कला जोपासताना त्यांना कुठल्या गोष्टींचे अडथळे आले, त्याचबरोबर आजचा सोसायटीचा त्या कलेसाठीचा काय स्टँड आहे, या सगळ्या गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत आणि या सिरीज थ्रू आपण त्या गोष्टी जाणून घेत राहणार आहोत. तर चला वेळ न दवडता स्वागत करूयात निलेश सरांचं आणि जाणून घेऊयात निलेश आर्टिस्ट हे कसे जन्माला आले, त्याच्यानंतर त्यांचा सगळा प्रवास कसा होता, त्याचबरोबर भित्तिचित्र म्हणजे काय असतात, वॉल पेंटिंग कसे केले जातात, त्यात कुठल्या कुठल्या अडचणी असतात, कुठल्या कुठल्या गोष्टींना सामना केला जातो. चला गप्पांना सुरुवात करूयात. नमस्कार निलेश दादा. नमस्कार. नमस्कार निलेश दादा. खरं तर तुझी ओळख मी थोडक्यात करूनच येतो. निलेश दादा एक उत्तम किंवा मी म्हणेल महाराष्ट्रातले सगळ्यात सुंदर भित्तिचित्रकार आहेत किंवा वॉल पेंटिंग करणारे कलाकार आहेत. आणि आपण वारीला जाताना म्हणा किंवा केदारनाथमध्ये, त्याच्यानंतर सोहम वांगचुक यांच्या स्कूलमध्ये, अशा वेगवेगळ्या ठिकाणी त्यांची खूप उत्तम चित्र तुम्हाला बघायला मिळतील. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं डॅनी पंडितचं चित्र कोथरूड साईडला जिथे आपण बघतो ते पण दादांनीच केलेलं आहे. असे उत्तम चित्र आणि त्याचबरोबर मी काही स्क्रीनवर फोटो टाकलेत, असे उत्तम कलाकृती ते करत असतात. आणि ह्याच कशा कलाकृती जन्माला येत आहेत किंवा त्याच्या मागचं काय लॉजिक आहे, ह्याच आपण गप्पांमधून सरांकडून जाणून घेणार. तर निलेश दादा, खरं तर तुझी ओळख मी दिली आहे, तरी जर थोडक्यात तुला अजून काय ऍड करायचं असेल तर तू करू शकतोस. मी बेसिकली सोलापूरचा आहे मूळचा. लहानपणापासून मी पिक्चर, बॅनर, पोस्टर जे तिथं बनत होते अशा कलाकारांचे बघत बघत मी मोठा झालो. त्यानंतर कलेला आपल्या इथं थोडंसं फारसं महत्त्व दिलं जात नाही. तसाच मी पळून येऊन पुण्यामध्ये शिफ्ट झालो आणि मग पेंटरच्या हाताखाली शिकत आईस्क्रीमच्या गाडीवर पोर्ट्रेट पेंटिंग केलं पहिल्यांदा. आणि तिथून माझी सुरुवात झाली. त्यानंतर कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतल्यानंतर तो प्रवास सुरू झाला. ऍडमिशन नंतर बेसिकली कलाकारांना काय हवं असतं आणि काय आहे या सगळ्या गोष्टी झाल्या सुरू. आता जसं तू म्हणालास की शाळेमध्ये किंवा पेंटिंगचं थोडंसं, पण खरं तर शाळेमध्ये बघायला गेलं तर पेंटिंग हा तितका मोठा विषय नसतो किंवा निग्लेक्ट केलेला विषय असतो. पण तुला त्याची आवड कशी निर्माण झाली दादा आणि ती तू कशी जोपासलीस बेसिकली? चित्रकला हा विषय मूळचा आपल्या दैनंदिन जीवनात खूप महत्वाचा असतो. करेक्ट. आपले कपडे घेण्यापासून ते घरामध्ये कुठला कलर रंग द्यायचा, बरोबर, आणि म्हणजे सुरुवातच सकाळची आपली त्यापासून होते. नक्कीच. आज कुठला कलरचा ड्रेस घालायचा, आपल्या घरामध्ये कुठले कलर, बाहेर काय कलर असतील किंवा हे सगळ्या गोष्टी निसर्गामध्ये पण ते कलर्स आहेतच. नक्कीच. तर जेव्हा मी शाळेत शिकत होतो त्यावेळेस चित्रकलेचा विषय माझ्यासाठी खूप इंटरेस्टिंग होता. तर जे बाकीचे विषय असतात त्यानंतर शाळा सुटताना चित्रकला विषय हा शेवटचा होता. त्या विषयासाठी मी दिवसभर शाळेत बसत होतो. ओके. आणि चित्रकला विषयामुळे काय होतं, ते बाकीचे विषय पण बॅलन्स होतात, आपलं माइंड स्टेबल राहतं. आणि एवढं सगळं अभ्यास केल्यानंतर चित्रकला हा विषय, जे चित्र आपण काढतो मनापासून, तर ते एक मेडिटेशन होतं. तर ती काळाची गरज आहे. आणि आत्ता सध्या काही वर्षापूर्वी मला असं समजलं किंवा आम्ही पाहतोय की आपल्या शालेय अभ्यासक्रमातून चित्रकला विषयच काढून टाकलाय.
हा, म्हणजे बऱ्याच ठिकाणी तो नाहीये किंवा हम्म. त्याला वेगळं स्वरूप हा, आलंय. आणि विषय काढून टाकलाय, पण एटीडी वगैरे हे विषय हे कॉलेजमध्ये जे कोर्सेस आहेत Correct. ते चालू आहेत आणि दरवर्षी 1000 मुलं पासआउट होत आहेत. तर तुम्ही जर शाळेतून तो विषयच काढलाय तर ते कसं काय शक्य आहे एवढे सगळे हे गोष्टी, यावर चर्चा आपण पुढे करूच. नक्कीच नक्कीच. जसं पण आता तुझी थोडीशी आम्हाला स्टोरी जाणायची. आपण ह्या सगळ्या जे आत्ताचे प्रश्न आहेत त्यांच्यावर तर बोलूच आहेत, म्हणजे जे काही आता सोसायटीमध्ये घडतंय त्याच्यावर. पण एक थोडक्यात स्टोरी जाणून घ्यायची. जसं मी थोडंसं तुझ्याबद्दल वाचताना आम्हाला जाणवलं जातं की तू काही दिवस साईन बोर्ड पेंटिंग म्हणून पण काम केलंयस. त्याच्यानंतर जसं तू बोललास मग की पुण्यातून आलास, ते घरच्यांना माहित नव्हतं. मग तो एक ओव्हरऑल कसा अनुभव होता किंवा ते कसं जमलं त्या वयामध्ये, ते गट्स कसे आले बुवा? जेव्हा सोलापुरात मी होतो त्यावेळेस मित्र वगैरे तर होतेच. शाळेचं एक वेगळं रुटीन होता आणि माझा एक आर्टिस्ट मित्र आहे, तर तो बोलला की तो ऍक्च्युली पुण्यामध्ये शिकत होता चित्रकला, आणि माझ्या पण मनात होतं चित्रकला शिकायचं, पण सगळीकडून विरोध होता. ते पुणे कधी माहीतच नव्हतं गावाकडे. नक्कीच. आणि गावाकडे एक अँगल होता की पेंटर बोलत होते, आर्टिस्ट माहीतच नाही कोणाला. नक्कीच नक्कीच की पेंटर आहे अशा सगळ्या गोष्टी. मग त्यातून डेअरिंग करून मी आलो इथं पुण्यामध्ये. सुरुवातीला एका मंदिरातच राहिलो, त्यानंतर एका पेंटरकडं मी कामाला लागलो. 30 रुपये रोजचा पगार होता, 15 रुपये मग कॉलेजसाठी, 15 रुपये स्वतःच्या खर्च, जे जेवण वगैरे होतं. असं 1-2 वर्ष गेल्यानंतर हळूहळू त्या व्यवसायातली माहिती, मित्रांची मदत, गावाकडच्या मित्रांची मदत, असं सगळं होत होत कॉलेजचं शिक्षण पूर्ण झालं माझं. नाही, नक्कीच. म्हणजे मला हे आवडलं किंवा हे सांगायलाही आवडेल की एक पेंटर ते एक आर्टिस्ट हा जो प्रवास आहे दादाचा, त्याच्यात बऱ्याचशा गोष्टी दादाने बघितलेल्या आहेत. आणि तू म्हणालास तसं खरंच आहे. म्हणजे आज सुद्धा सोसायटीमध्ये इतका त्याला व्हॅल्यू नाहीये. आज पण जर कोणी म्हटलं ना मला चित्रकला आवडते, म्हणजे आपण म्हणतो ना माझा मुलगा इंजिनियर आहे, माझा मुलगा डॉक्टर आहे, पण तितक्या प्राऊडली आपले जे पॅरेंट्स आहेत ते म्हणत नाहीत की माझा मुलगा आर्टिस्ट आहे. त्यांचा तो पेंटर असाच असतो. मग आता मी बी नवीन जे पॅरेंट्स आलेत ज्यांच्याकडे, किंवा आता आपण सोशल मीडियाने प्रत्येक वेगवेगळ्या अँगलमध्ये करिअर करू शकतो हे जाणवतंय. मग तिथे आपण म्हणतो की माझे मुलं आर्टिस्ट आहेत किंवा काही वेगळं आर्ट करतात. पण जो मिडल एज जी जनरेशन आहे त्यांच्यासाठी तर, किंवा हेच आहे जे मिलेनियन जनरेशन आहे त्यांच्यासाठी तर हेच आहे की पेंटर आहेत किंवा काय आहेत. पण आता जसं तू मगाशी सोशल इश्यूज काढले, तर त्याच्यावर मला विचारायला आवडेल की आपण बऱ्याच ठिकाणी कंपाऊंड वॉलवर पेंटिंग बघतो किंवा रस्त्याच्या साईडनी खूप सारे असे पेंटिंग बघतो. मग ते स्वच्छता अभियानचे असू देत किंवा वेगवेगळे स्लोगनसाठीचे असू देत ते. आणि तू जे पेंटिंग करतोयस, वॉल पेंटिंग बेसिकली, किंवा तू ज्याच्यात देवदेवता असतात, त्याच्यानंतर कोणाचं तरी हावभाव असलेले चेहऱ्यांचे पेंटिंग असतात. मग याच्यात असा वेगळा काय फरक असतो? आता जसं त्याबद्दल सांगायचं म्हणजे सुरुवातीपासून मी ती गोष्ट मांडतो. भिंती चित्रकला ही आपल्याला खूप वर्ष, खूप अश्मयुगीन काळापासून आहे. आपण जसं अजंठा वेरूळ बरोबर किंवा भरपूर गोष्टी त्यातून आहे. पण आपल्या चित्रकलामध्ये हा विषय नाहीये. ओके. तर मी पूर्ण कॉलेजचं शिक्षण घेतलं आणि मोठे मोठे साईनबोर्ड पेंटिंग वगैरे ते करायची मला सवय होती. ओके. आणि वॉल पेंटिंग काय असतं, स्ट्रीट आर्ट काय असतं, स्ट्रीट आर्ट फेस्टिवल काय असतं, बाहेरच्या जगांमध्ये ग्राफिटी काय असतं, ओके, त्यातून कसे सोशल अवेअरनेस किंवा सोशल इश्यूज आपण लोकांपर्यंत मांडू शकतो, हे सगळे गोष्टी जेव्हा मला थोडे थोडे समजण्या अगोदर एक काम आलं होतं, जे दादासाहेब फाळकेंचं पेंटिंग मी मुंबईमध्ये केलं, पहिलंच पेंटिंग होतं. ओके. आणि ते पेंटिंग करत असताना किंवा त्यातून जो मला फायदा झाला, म्हणजे आपण जेव्हा रोडवर काम करतो तेव्हा एक भिकारी किंवा गरीब माणूस, म्हणजे सगळ्या लेवलचे लोक ते काम बघतात. आणि ते अमिताभ बच्चन सुद्धा ते काम चालू असताना मला भेटायला आले. त्यांनी पाठीवर साईन वगैरे देऊन एक आर्टिस्टला रिस्पेक्ट दिला. आणि त्या सगळ्या गोष्टींमुळे तो एक प्रवास सुरू झाला. पण यात सांगायची गोष्ट अशी आहे की कलाकार जेव्हा 10वी-12वी असेल किंवा स्ट्रगल करतो, एक डॉक्टर प्रमाणेच प्रॅक्टिकली काम आहे ते. नक्कीच नक्कीच. की कॉलेज 6-7 वर्षाचा कॉलेज असतो, त्यानंतर पासआउट झाल्यानंतर त्याला कुठला गव्हर्नमेंटचा जॉब नसतो किंवा कुठल्या कंपनीत, IT कंपनीत जॉब नसतो. तो कॅनव्हास पेंटिंग जे आहे ते करतो, गॅलरीत जातो. गॅलरीत येणारे समस्या वेगळे आहेत. म्हणजे माझा स्वतःचा अनुभव सांगतो की पासआउट झाल्यानंतर एवढे सगळे पेंटिंग वगैरे घरून पळून आलेलो, पण मार्क कुठला नव्हता करिअरचा
की एवढं सगळं करून आता आपण काय काय करायचं. बरोबर. गॅलरीत गेल्यानंतर गॅलरीने रिजेक्ट केलं आणि त्याच वेळेस तिथं त्याच गॅलरीत कपड्यांचं एक्झिबिशन लावलं त्यांनी. ओके. कपड्यांचं, फुलांचं, पानांचं. पण चित्राचं एक्झिबिशन आर्ट गॅलरीत नव्हतं. त्यावर माझा वादविवाद झाला. तर मी तेव्हा ठरवलं की आपली स्वतःची पब्लिक आर्ट गॅलरी आपण निर्माण करायची. आणि मग मी रोडवर माझी कामं सुरू झाली आणि ती नॅचरल पूर्ण जगभरात पोहोचली ती. नाही, नक्कीच. कारण जसं मी मगाशी पण बोललो, केदारनाथ पासून ते बारामतीच्या व्हॅलीपर्यंत तुझी कामं आहेत आणि आता रिसेंटली काही कामं आहेत जी की लोकांना अक्षरशः भारावून टाकतील. त्याचबरोबर कोथरूडचं कॅफेमधलं काम आहे जिथे तू वेगवेगळे आर्टिस्ट पेंट केलेले आहेत. मी सगळे स्क्रीनवर दाखवेल प्रेक्षकांसाठी खरं तर. पण हे सगळं काम करत असताना काही असे वेगळे किस्से असतील का जे आम्हाला ऐकायला आवडतील? जसं काही बारामतीच्या व्हॅलीमधला जो किस्सा आहे तो पण आम्हाला तुझ्याकडून ऐकायला आवडेल. आता जेव्हा सुरुवात माझी झाली दादासाहेब फाळकेंच्या पेंटिंग पासून, बरोबर. त्यानंतर वॉल पेंटिंगची सुरुवात झाली, काही कमर्शियल कामं आले. पण हे कामं करत असताना माझं असं एक कॉन्सेप्ट होते किंवा ध्येय होता की आपण जिथं काही जाऊ तिथली एक स्टोरी घेऊन काम करायचं. ओके. म्हणजे बेसिकली काही मुलं आता कामं करतायत वॉल पेंटिंग मध्ये वगैरे, त्यांना क्लायंटची रिक्वायरमेंट असते की आम्हाला हेच पाहिजे तेच पाहिजे. तर ते तोडून मला काम करायचं थोडं अवघड जात होतं. करेक्ट. पण मी समजा आता हॉस्टेलसाठी प्रत्येक ठिकाणी काम केलं. करेक्ट. तेव्हा मला कळालं की आपल्याला ट्रॅव्हल खूप महत्वाचं आहे. तर त्यांच्या थ्रू जेव्हा मी कामं सुरू केली तर इंटिरियरमध्ये मी त्यांच्या क्लायंट रिक्वायरमेंट प्रमाणे काम करत होतो. पण एक काम मी त्याच गावामध्ये माझ्यासाठी करत होतो आणि लोकांसाठी करत होतो. ओके. ज्यातून सोशल अवेअरनेस झाले. जसं नेपाळमध्ये कुमारी देवीचं पेंटिंग जेव्हा मी केलं तर ती आम्ही हॉटेलमध्ये बसलो होतो. त्यांची स्टोरी ती एक मुलगीच मला सांगत होती की 4 वर्षाच्या मुलीला ते लिव्हिंग बॉडीज करतात. करेक्ट. आणि 18 वर्षापर्यंत ती घराबाहेर येऊ शकत नाही. तिचं शिक्षण, हॉस्पिटल सगळं घरातच होतं. 18 वर्षानंतर ती बाहेर येते पण ती लग्न वगैरे किंवा तिचं बेसिक गोष्टी ती करू शकत नाही. ती मुलगी मला सांगत होती त्या रूपातली. करेक्ट. तेव्हा असं वाटलं की आपण हिचं पेंटिंग करावं. आणि त्यातून पेंटिंग पूर्ण झालं, काहीतरी त्यातून बदल घडावा. तर ती प्रथा आता कमी झाली. म्हणजे ज्यांना स्वतःहून नक्कीच. पेंटिंग हा म्हणजे आपल्याकडे तेवढं प्रखर माध्यम मानलं जात नाही, पण ते इतकं खूप प्रखर माध्यम आहे की ज्याच्यातून तुम्ही एक सोशल अवेअरनेस आणि सोशल मेसेज देऊ शकता. पण असं आहे ना, आता म्हणजे आपल्या चांदणी चौकाचं उदाहरण घेत आपण खूप लांब जाण्यापेक्षा, तिथे खूप सारे पेंटिंग्स आहेत पण त्यातून असं सोशल अवेअरनेसचा मेसेज येत नाही. आपण आपल्या प्रथा मांडलेल्या आहेत की आपल्या ज्या पारंपरिक गोष्टी त्या मांडलेल्या आहेत पण तसा तो मेसेज येत नाही. किंवा असं पेंटिंग आहे का? कारण तो इतका रस्ता पण वाहत आहे की तुम्ही साधं जाऊन कॅप्चर पण करू शकत नाही ती मुवमेंट. तर अशा पेंटिंग बद्दल तुझं काय मत आहे? असे आता भरपूर पेंटिंग्स आहेत. म्हणजे स्मार्ट सिटी मध्ये बघताल, G20 झालं त्यामध्ये बघताल, किंवा पूर्ण आता रिसेंटली जो शिवरायांच्या स्मारकाबद्दल ज्या गोष्टी झाले. करेक्ट. तर त्यामध्ये एक सोशल अवेअरनेस निर्माण झाला पाहिजे. कलाकारांबद्दल रिस्पेक्ट निर्माण झाली पाहिजे. कलाकार त्याचं दैनंदिन जीवन म्हणजे सुरुवात ते शेवट कसं असतं हे सगळ्या गोष्टी जाणून घेऊन लोकांनी त्याबद्दल एक रिस्पेक्ट ठेवला पाहिजे. आता साधारण गोष्ट बघा, कलेला राजाश्रय खूप महत्वाचा असतो. म्हणजे पूर्वीच्या काळात तुम्ही बघितले कुठलीही कला असेल, डान्स असेल, म्युझिक असेल, चित्रकला असेल, मूर्तिकला असेल किंवा मंदिरं बांधणं असेल, त्याला एक राजाश्रय असतो आणि त्यातून ते कलाकार घडत असतात. नक्कीच. पण आत्ताच्या काळात असं झालंय की आता आम्ही बाहेर जाऊन काम करतो तर महाराष्ट्रात किंवा पुण्यातच ही गोष्ट अशी आहे की एक टेंडर पद्धत, निविदा पद्धत असते. ओके. की जो त्या खुर्चीवर बसलेला आहे अधिकारी, त्याला कलेशी घेणं देणं नसतं किंवा तिथल्या लोकांना कलेशी घेणं देणं नसतं. तो एक त्यांचा पॅच पूर्ण झाला, त्यांचं तो संबंध पूर्ण झाला की ती कला पण गेली आणि कलाकार पण गेले. ओके. असं सगळी गोष्ट असताना माझं एकच म्हणणं आहे की तुम्ही कलाकाराची प्रोफाईल, कलाकाराचं जे स्ट्रगल असतं, त्यांनी किती काम केलंय, काय केलंय, हे बघून जर केलं तर त्या सिटीला, त्या देशाला, त्या कलाकारांना सगळ्यांनाच तो एक न्याय आणि एक चांगली गोष्ट त्यातून घडून येते.
आता तू जसं टेंडर बद्दल बोललास तर ते आम्हाला थोडंसं एक्सप्लेन करशील का? म्हणजे नेमकं ते कसं पास होतं किंवा काय काय गोष्टी तुम्ही ॲज अ कलाकार म्हणून टेंडर मध्ये देता आणि समोरचा जो अधिकारी आहे त्या गोष्टी कशा बघितल्या जातात का आता फक्त अमाऊंट गोष्टींवर हा, चालतात? जुने जे डिजिटल जमाना नव्हता त्यावेळेस Okay. खूप कलाकारांनी कामं केलीत. ओके. आपल्या पुण्यातच एवढे नामांकित नेत्यांचे स्मारक आहेत, मूर्त्या आहेत, पुतळे आहेत. तर ते चांगल्या चांगल्या आर्टिस्ट लोकांनी केलेत. नक्कीच. पण महानगरपालिकेतून त्या सगळ्या पुतळ्यांना एकाच कलरचं टेंडर निघतं, जो की एक पेंटर तो करतो. ओके. ते काम जर एका आर्टिस्टला दिलं तर प्रत्येक ठिकाणी ते वेगवेगळ्या अँगलनी त्याचं जे कॅरेक्टर आहे त्यातून ते मूर्त्या रंगवली किंवा पुतळे रंगवले जातील. त्यातून एक शोभा वाढते, टुरिस्ट जमा आपल्या इथं जास्त आहे, बाहेरची लोक आपल्या इथे येतात, तो एक अवेअरनेस होतो. भिंती चित्रकलामध्ये असं होतं की G20 मध्ये बाहेरच्या देशातली लोक आली होती. नक्कीच. पण त्यांनी कंपाऊंड वॉल जेव्हा रंगवायला घेतले तर त्याचा एक विचार करायला पाहिजे होता की मराठीमध्ये तिथं वाक्य लिहिले होते, मराठीतले वाक्य बाहेरचे लोक वाचू शकतील का? नाही. किंवा कंपाऊंड वॉलमध्ये जेव्हा आपण एक दिवस जरी पेंटिंग केलं त्याच्यानंतर आपल्या इथं त्याच्यावर चिखल उडतो, त्याची देखभाल होत नाही, या सगळ्या गोष्टी. त्यानंतर चांदणी चौकातल्या कामाबद्दल मला जर बोलायचं असेल तर मी माझं सुद्धा टेंडर तिथं दिलं होतं आणि मला एक उत्कंठा होती की आपण अख्ख्या भारतात सगळीकडे पेंटिंग केलेत, आपल्या पुण्यामध्ये आपलं एक पेंटिंग असावं. म्हणजे पूर्ण चांदणी चौक मी एकटा पेंटिंग करू शकलोच नसतो. करेक्ट. सगळ्यांना ती कामं पाहिजे होती. ती माझी मीटिंग झाली, माझे डिझाईन तिथं पास झाले आणि मी सरळ म्हणले की सोशल अवेअरनेस पासून किंवा तिथं सांगायचं एक प्रकार होता की 10-20च्या जरी स्पीडने आपण, तो चालता रोड आहे म्हणजे रहदारीचा रोड आहे, बरोबर, आणि तिथून जेव्हा गाड्या पास होत असतात तेव्हा तिथं मानवी रूपातली चित्र किंवा जे हिस्टॉरिकल चित्र आहेत ते आपण काढू म्हणजे बघू पण शकत नाही आणि एक फोटो पण काढू शकत नाही. तर तिथं माझ्या मते अशी चित्र पाहिजे होती की जे सोशल अवेअरनेस देणार होती. म्हणजे चिमण्या आपल्या इथून कमी होत चाललंय, निसर्गाबद्दल, प्लॅस्टिक अवेअरनेस बद्दल, रहदारीबद्दल, किंवा आपल्या इथं जे पुढे गेल्यानंतर समजा तो भुयारी मार्ग आहे, त्या भुयारी मार्गामधनं आपल्याला जाताना तो फील आला पाहिजे की पुढं कारले भाजे लेण्या आपल्याला पुढे लागतात. हो, बरोबर. त्या भुयारी मार्गांमध्ये जर तुम्ही लेण्यांची काही चित्र किंवा तो फील दिला असतात की तो फील आला असता की आपण त्या भुयारी मार्गात नाही एखाद्या लेणीतून चाललोय. हे सगळ्या गोष्टी अभ्यासपूर्वक किंवा चित्रकारांकडून समजून उमजून जर अनुभवातून बनवले असते तर ते मला चांगलं वाटतं. आणि म्हणजे राजकीय नेत्यांना मी म्हणलं राजाश्रय महत्वाचा आहे. राजकीय नेत्यांना याची गडबड असते की त्याचं उद्घाटन झालं पाहिजे, कमी वेळामध्ये ते पेंटिंग झालं पाहिजे, त्यांना त्यांचे कार्यकर्ते सांभाळायचे आहेत म्हणून या टेंडर मधून त्याचे कमिशन दिलं जातं. हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते मला कमी झाल्या चुकीचे आहेत. नाही, नक्कीच. आणि या सगळ्या थोड्या गोष्टी कमी झाल्यानंतर तुमच्यासारखे जे काही आर्टिस्ट आहेत दादा ते पुढे येतील ऍज अ कलाकार म्हणून, किंवा जी नवीन जनरेशन आहे ती पण ऍज अ कलाकार म्हणून या पर्टिक्युलर क्षेत्रामध्ये पुढे येईल. कारण प्रत्येकालाच डिजिटल मध्ये गोष्टी जमणार आहेत असं नाही, आणि डिजिटल गोष्टी आणि जे तुम्ही काम करता त्यात खूप फरक आहे. जे मनाला सुखावतंय, खूप असं भारी वाटतंय ते आहेच. पण आता पुन्हा एकदा प्रश्न येतो, तो म्हणजे पैशाचा प्रश्न येतो. कारण हे काम तितकंसं मानधन मिळून देतं किंवा कसं असतं ऍक्च्युली, ह्याच्यात मानधनाचं काय स्वरूप असतं आणि मग ते तुम्ही कसं पुढे नेताय ते मला ऐकायला आवडेल. आता सुरुवातीला मला ट्रॅव्हल महत्वाचं होतं, ती चित्र महत्वाची होती, माझी चित्र मांडणं महत्वाची होती, माझी स्टाईल महत्वाची होती. बरोबर. म्हणजे माझं नाव जरी नसलं तरी ते चित्र बाबा निलेशनी काढलंय आणि आता प्रत्येक चित्रातून ते दिसतं. ती महत्वाची गोष्ट होती. दुसरी महत्वाची गोष्ट होती की आपल्याला यातून येणाऱ्या पिढीला करिअर कसं घडवता येईल, यातून सुद्धा करिअर कसं घडवता येईल. तर सुरुवातीला आम्ही 5-10 लोकच होतो पूर्ण भारतात. आम्ही सुरुवात केली स्ट्रीट आर्ट फाउंडेशन पासून, स्ट्रीट आर्ट केले काही, तर त्यातून मग कमर्शियल कामं येत गेली, कॅफे म्हणा, हॉटेल्स म्हणा, इथून तिथून. आणि हे सगळं घडत असताना शिक्षण पद्धती किंवा आपल्या आता जी चित्रकलेचं किंवा आर्ट कॉलेजचं जे शिक्षण पद्धती आहे ती 1975 पासून बदलली गेली नाही. बापरे. म्हणजे जुने आर्टिस्ट लोक माहित, नवीन आर्टिस्ट लोक कोणालाच माहित नाही. नक्कीच ती बदलली गेली पाहिजे.
आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटमध्ये पोलिसांना, मी पण पोलिसांसाठी काम केलंय, म्हणजे Artist स्केचेस, म्हणून. आरोपींचे स्केचेस वगैरे. ओके. तर समजा प्रत्येक पोलीस चौकीला किंवा प्रत्येक पोलीस स्टेशनला एखादा चित्रकार जर तिथं नेमला गेला, ऍटलीस्ट रिजन वाईज दोन असं नेमला एक दोन, गेला, हा. किंवा आता डिजिटलमध्ये आता कामं करतायत आयपॅडवर वगैरे मुलं वगैरे, तर ते त्यांना एक प्लॅटफॉर्म मिळतो Correct. तो एक करिअरच्या दृष्टीने किंवा एक फिक्स इन्कम काहीतरी हा. म्हणता येईल. हा, एक काम मिळतं त्यांना. नक्कीच नक्कीच. दुसरी गोष्ट, आपल्या इथं जेवढे काही आर्ट गॅलरी आहेत महाराष्ट्रात किंवा म्युझियम आहेत, हा, त्यावर एखादा आर्टिस्ट असेल ना, तर त्याची निगा पेंटिंगची योग्य प्रमाणे लागली जाते. नक्कीच. गॅलरीमध्ये कुठलं एक्झिबिशन घेतलं पाहिजे, कोणाचं घेतलं पाहिजे, आणि म्युझियममध्ये कुठल्या पेंटिंगचं रिस्टोरेशन, जुन्या पेंटिंगचं खराब झालेलं किंवा ते पेंटिंगची निगा, डिजिटल हे सगळ्या गोष्टी आर्टिस्ट करू शकतो, जे की तिथं नॉन आर्टिस्ट असलेला माणूस करू शकतो. ऍटलीस्ट एक किंवा दोन तरी लोक असावेत, एक दोन लोक त्या याच्यावर असतात. डेफिनेटली स्मार्ट तो जॉब मिळेल. स्मार्ट सिटीमध्ये किंवा कुठल्याही महानगरपालिकेत काही आर्टिस्ट लोक, त्या क्षेत्रातली नामांकित आर्टिस्ट लोक जर असतील, तर त्याचा सिटीला पण त्याचा उपयोग होतो. नक्कीच. कुठेही आता फ्लेक्स लावले जातात, कुठेही पेंटिंग केले जातात, कुठल्याही मूर्तीला कुठलाही रंग दिला जातो. किंवा आता जो ऍक्सिडेंट झाला, हा, मला सिंधुदुर्ग मध्ये झाला, करेक्ट, तर त्याबद्दल बोलायचं असं आहे की तो जो मुलगा होता, 24-25 वर्षाचा मुलगा होता, तो राजकीय जवळचा असेल, काय असेल, आणि टेंडरमध्ये तेच चालतं, जे काय असेल, किंवा कमी पैशामध्ये जो काम करतो त्याला ते टेंडर दिलं जातं. ओके. आता समजा 10वी-12वी झाल्यानंतर हा 7 वर्षाचा कोर्स आहे, त्याचं वय काय असेल काय नाही, 24-25 वय त्याचं, 21-22 मध्ये आपलं कॉलेज संपतं आणि त्यानंतर कॉलेज सुरू होतं. करेक्ट. तर त्या वयामध्ये त्याला ते काम दिलं गेलं. त्यातले 2 वर्ष गेले कोरोनामध्ये, ऑनलाईन गोष्टी काम. होत्या. मी परत एकदा सांगतो की आमचं पूर्ण काम जे आहे ते प्रॅक्टिकल आहे. नक्कीच, रोज प्रॅक्टिस, रात्रंदिवस प्रॅक्टिस करावं लागते, नक्कीच. मग ते काम आपण करतो. जसं डॉक्टर ऑपरेशन करतो तसंच आमचं काही स्ट्रीट आर्ट किंवा एखादी मूर्ती, करेक्ट, ते भावना दुखवू नये लोकांची, असं काम ते झालं पाहिजे. तर 24-25व्या वयात त्याला ते काम दिलं गेलं, आणि त्याची काय चूक आहे असं माझं म्हणणं आहे. की तुम्ही एखादा एक्सपिरियन्स कलाकार घेतला असेल, बरं त्याच्यात बांधकाम विभागाचं परमिशन लागते, जेथून त्या मूर्तीची रचना, ती मूर्ती कशी पाहिजे, स्ट्रक्चर कसं पाहिजे, त्याची परमिशन पाहिजे. आणि तिसरी गोष्ट महत्वाची, छत्रपती शिवाजी महाराजांचं जे स्मारक आहे, ते स्मारक कसं पाहिजे, त्याची रचना कशी पाहिजे, त्याची हावभाव कसे पाहिजेत, चेहऱ्याचे एक्सप्रेशन कसे पाहिजेत, पायाचे एक्सप्रेशन, कपड्यांचे, ह्या सगळ्या गोष्टीची परमिशन लागत असते. फक्त निवडणूक होती म्हणून तुम्ही त्याचं उद्घाटन घाई गडबडीत केलं आणि ते निवडणूक झाल्यानंतर सगळं खापर त्या कलाकारांवर ओढवलं गेलं. करेक्ट. तर त्यामध्ये सगळेच लोक आहेत, म्हणजे सगळी सिस्टीम त्याच्यामध्ये नाहीये. आणि जसं तू म्हणतो तसं बरोबर, जर तुम्ही थोडा असा अजून जास्त एक्सपिरियन्स वाला माणूस निवडला असता जर हेड म्हणून तरी, तर त्या सगळ्या गोष्टी बघणं किंवा त्या सगळ्या गोष्टींची ऍटलीस्ट शहानिशा करणं थोडं सोपं झालं असतं. आता समिती करून की आता बाकीच्या गोष्टी करून तसा जितका उपयोग होणार नाहीये त्याचा. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य जेव्हा स्थापना केली, त्याच्यात 12 बलुतेदार होते. नक्कीच, हो. म्हणजे चांभार, कुंभार, जे सगळ्या क्षेत्रातली लोक होती, सगळ्या क्षेत्रात त्यांना घेऊन काम केलं. आत्ताच्या सिस्टीम, आत्ताचं सरकार किंवा आत्ताची लोक आहेत, अशा लोकांना घेऊन काम करतं का? त्यामुळं पूर्ण समाज अनबॅलन्स झालेला आहे. तुम्ही समाजातील प्रत्येक गोष्टींना, प्रत्येक मुलांना जर घेऊन काम केलं, तर ते मला वाटत नाही की आपलं देश सुधारेल किंवा सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील. आणि मला वाटतं तो आपण ऍज अ नागरिक म्हणून तो आपल्या हातातला चॉईस आहे की आपण कोणाला आणि कसं मतदान करतोय किंवा कुठल्या गोष्टींना आपण प्रोत्साहन देतोय, कुठल्या गोष्टींना प्रोत्साहन नाही देते. आणि त्या दृष्टिकोनातून जर आपण काम केलं तर उद्याचं भविष्य, आज जे घडलं त्याच्या बोलण्यापेक्षा उद्याचं भविष्य आपण चांगलं करू शकतो नक्कीच. पण आता जसं दादा तुझी चित्र खरंच बघितली ना की एक मन भारावून जातं. कारण मी तुझं डानी पंडितचं चित्र असू दे, जसं मी मगाशी म्हणाला तसं, त्याच्यानंतर विठ्ठल रुक्मिणीचं चित्र असू दे, किंवा तुझी काही राजांची चित्र पण केलेली आहेत ती असू देत, त्याचबरोबर काही निसर्गाची चित्रही तू एका भिंतींवर केलेली आहेत. मी सगळी चित्र पुन्हा एकदा सांगतो की मी स्क्रीनवर द्यायचा प्रयत्न करेलच. तर ती इम्प्लिमेंट करताना त्याच्यामागची प्रोसेस काय असते, थॉट काय असते? म्हणजे तुझ्याकडे जर एखादं चित्र करायचं असं आलं की मला ह्या भिंतीवर चित्र करायचंय, तर तू सुरुवात कशी करतोस? म्हणजे त्या सगळ्या प्रोसेसला सुरुवात कशी होते?
आता आपण चित्र करत असताना एक महत्वाची गोष्ट असते की समोरच्या क्लायंटला माहित नसतं की आपल्याला चित्र कुठलं पाहिजे, काय पाहिजे. तो Okay. काय करतो, गुगलवरनं एखादं चित्र वगैरे काढतो, मला हे पाहिजे. ओके. तर ते समजावणं मला अवघड जातं, की मी त्यांना सांगत असतो की गुगलवरची चित्र मला कॉपी करणं अवघड जातं. खऱ्या आयुष्यात नाही सोशल होत. मीडियावर हा. किंवा त्याचं अवेअरनेस व्यवस्थित होत नाही. काही काही चित्र मला ती बळजबरी करावं लागतात. ओके. पोटा पाण्याचा प्रश्न पण बघितलं पाहिजे. नक्कीच. तर हे सगळं करत असताना मी त्यांना समजून सांगतो की तुम्ही फक्त कॉन्सेप्ट द्या, मी माझ्या स्टाईलमध्ये माझ्या परीनं तुम्ही फ्रीडम दिलात तर ते एक चांगलं काम होतं. जितकं चांगलं करता येईल तितकं करायला. मग हळूहळू ते सांभाळत करत 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 तशी चित्र होत गेली. ओके. आणि मला फक्त असे आपण रोडवर जेव्हा काम करतो ते श्रीरामाचं पेंटिंग केलं, हा. ते 2 दिवसात केलं. Okay. त्याला चांगली प्रसिद्धी मिळाली. Okay. त्यानंतर वाघोलीमध्ये एक मोठी बिल्डिंग मला आवडलेली, तर तिथं चिमण्यांबद्दल मी अवेअरनेस, निसर्गाबद्दल, आणि ती जागा कशी दिसली हा, पाहिजे. मग तेच मला जाणून घ्यायला आवडेल की म्हणजे तू एखादं पेंटिंग करायचा विचार असेल डोक्यात तर काय गोष्टी बेसिकली बघतोस आणि ते कसं सुरुवात करतो, म्हणजे जागा कशी बघतात हा. किंवा बाकीच्या गोष्टी कशा करतात? सर्वात मोठं आहे की लोकांना ते दिसलं पाहिजे कुठूनही. ओके. त्यानंतर आजूबाजूच्या लोकांना ते लोकेशन झालं पाहिजे की या पेंटिंग शेजारी माझं घर आहे, या पेंटिंग शेजारी आहे. आणि तिसरी गोष्ट अशी महत्वाची की ते पेंटिंग करताना निसर्गाचा विचार केला जातो. ओके. पावसाळा असेल तर पावसात काम करता येत नाही. पेंटिंगचा विचार केला जातो की आपण एवढी मेहनत करतो, जसं गव्हर्नमेंटचे कामं 6 महिन्यात लूज होतात, हा. पण आपण तिथं पावसा पाण्याचं उन्हाचं एवढ्या हाईटवर काम करतो. तर पैशाचं गोष्ट तर वेगळी आहेच, पैसे कमी मिळाले म्हणून काही करायचं नाही. तर ते काम टिकलं पाहिजे, नक्की. वर्षानुवर्ष टिकलं पाहिजे. तो अभ्यास करून आपण काम करतो. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की आपल्याला त्या कामातून आपली एक ओळख निर्माण झाली पाहिजे. म्हणजे गुगलवर आपलं काम गेलं पाहिजे, गुगलचं काम आपण कॉपी नाही केलं पाहिजे, हे सगळ्यात नक्कीच. महत्वाचं. नक्कीच. तर हे सगळ्या गोष्टी चित्रकलेतून बघितलं पाहिजे. आणि मला वाटतं तुला आता सगळ्याच मिळाल्यात. म्हणजे आज जर निलेश आर्टिस्ट टाकलं तर हो. खूप सुंदर सुंदर चित्र बघायला मिळतील तुम्हाला सुद्धा. पण आता मला त्याचसोबतच आहे नितीन गडकरी सरांच्या तुझ्या चित्राबद्दलच्या ज्या प्रतिक्रिया होत्या त्या ऐकायला आवडतात. तो अनुभव कसा होता? हा, म्हणजे आता केदारनाथचं पेंटिंग केल्यानंतर मोदी साहेबांनी त्याची प्रशंसा केली ओके. की -डिग्री मध्ये एवढ्या वर जाऊन पेंटिंग तिथं केलं. माझ्या बरोबर मूर्तिकारही होते तिथं. म्हणजे केदारनाथच्या प्रलयानंतर त्याच्यामध्ये एक कलाकारांचाही हातभार होता, हा. हे सर्वांना कळालं. त्यानंतर असेल रोडवर आपण पेंटिंग करतो, रोडवर सोशल अवेअरनेस करतो किंवा काय पेंटिंग पाहिजेत या गोष्टींवर त्यांच्याशी चर्चा झाली. त्यानंतर एक म्हणजे आपल्या पुण्यामध्ये कलेला जसं राजाश्रय पाहिजे असं, म्हणजे लॉकडाऊनमध्ये मला पण काम नव्हतं आणि सर्व कलाकारांना काम नव्हतं. म्हणजे आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटने रिक्षावाल्यांना, डबेवाल्यांना मदत केली, पण कलाकारांना कुठंच त्याच्यात आलं नाही. पर्टिक्युलर आर्टिस्ट लोकांना. म्हणजे तुम्हाला कलाकार प्रत्येक गोष्टींमध्ये, कोरोना अवेअरनेस मध्ये जे स्लोगन होते, लोगोज होते, पेंटिंग्स होते, हे कलाकार लोक करत होते, पण कलाकारांना समाजात आणलं जात नव्हतं. तुम्हाला देवाचे पेंटिंग असतील तर ते कलाकार, म्हणजे गणेशोत्सव डेकोरेशन पासून गणेश मूर्तीपर्यंत सर्वांमध्ये कलाकार असतात. तर पुण्यामध्ये ही परिस्थिती चालू असताना मला तो अनुभव सांगावासा वाटतो की राजाश्रय जे आपण बोललोय, तसं मी भरपूर नेत्यांबरोबर काम केलंय, भरपूर लोकांबरोबर काम केलंय. तर मला आपल्या पुण्यातील जे आहेत दीपक भाऊ मानकर म्हणून एक प्रतिष्ठित, आणि ते स्वतः कलाकार, गायनाची, सगळ्या कलेची त्यांना आवड आहे. नक्कीच. तर त्यांना मी जाऊन सांगितलं की मला पेंटिंग करायचंय. पवार साहेबांचं एक पेंटिंग केलं, त्यानंतर संभाजीराजेंचं पेंटिंग केलं, आणि त्यानंतर जेव्हा लॉकडाऊनचा काळ संपला, कलाकारांना त्यांच्या सुरळीत आयुष्यात कसं आणायचं यावर जेव्हा दीपक भाऊंची चर्चा झाली, तेव्हा त्यांनी खूप मोठा मेळावा, जे आजताग आहे, दिल्ली पासून ते पुण्यापर्यंत महाराष्ट्रात कधीच असा मेळावा झाला नाही. 30-40 आर्टिस्ट लोकांना घेऊन त्यांनी तो मेळावा केला. आणि अजूनही एवढ्या वर्ष झाले तरी त्या मेळाव्याची चित्रशिल्प असं त्या मेळाव्याचं नाव होतं. तर या सर्वांना घेऊन आपण ते काम केलं होतं. आणि त्यानंतर ते आर्टिस्ट लोक, कलाकार लोक, जे 40-50 कलाकार लोक होते, ते पुन्हा आपल्या प्रवाहात आले.
तर मला तेच सांगायचं, दीपक भाऊंनी जे काम केलं ते गव्हर्नमेंटनी किंवा आपले समाजातील लोकांनी, गणेश मंडळांनी, हे पुढे- सगळ्यांनी ते जपलं पाहिजे. नक्कीच कलाकाराला राजाश्रय हा खूप महत्वाचा असतो, नक्कीच आणि ते जर नसेल तर कलाकार जो म्हणतो ना विक्षिप्त आहे, हा. हिमजी कला आहे, तर ते त्याला जर हे कामच मिळाली नाही तर तो होणारच ना. हा, मला तेच म्हणायचं होतं की हम्म. जर त्याच्या हातातच काम नसेल, त्याच्या कलेला वावच नसेल, त्याला थोडस प्रत्येकाला जसं प्रशंसा आवडते त्याच्या कलेची प्रशंसाच नसेल करत, तर नक्कीच तो विक्षिप्त वागेल किंवा त्याच्या हे असेल. आता जसं तुम्ही बोललात की विक्षिप्तपणाबद्दल किंवा त्याबद्दल, तर मला ते एक जाणून घ्यायला आवडेल की खरंच तसं एकटं राहिल्यामुळे किंवा तसं ह्याच्यातून काही वेगळ्या कल्पना सुचतात का कलाकारांना? आता कॉलेजमधून बाहेर पडल्यानंतर स्ट्रगल चालू असतो, फॅमिलीकडून बर्डन चालू असतं, समाजाकडून बर्डन चालू असतं, म्हणजे सगळ्या गोष्टी हा, एकत्र सगळीकडून असतात. असतात नक्कीच. 22 वर्षानंतर 7 वर्षाचा कोर्स केल्यानंतर घरच्यांपासून सगळेच म्हणतात की हा विचित्र आहे, लग्न करत नाही किंवा काय, सगळ्या गोष्टी मला पण बोलल्या जातात. नक्कीच नक्कीच त्यानंतर करिअरची सुरुवात होते, मग आर्ट गॅलरी आपल्याला आकलून देते, गव्हर्नमेंट मधनं आकलून देतात, प्रोजेक्ट जातात, सगळ्या गोष्टी जात असताना पण आपण कला जोपासतो. म्हणजे मी तर असं ठरवलं की वडापाव खाईन पण पण कलाकार. मी दुसरं काम नाही करणार. ओके. आणि माझ्यासारखे किती तर असं 10 मधून 100 मधून एक जण असतो असतात की 2000 मुलं पासआउट दरवर्षी होतात, त्यातली बाकीची मुलं कुठे जातात? हा. तर ते कुठल्याही एजन्सीमध्ये जातात, कुठलंही काम करतात, कोण किराणा दुकान टाकतं, कोण दुसऱ्या फील्डमध्ये जातं. ओके. तर हेच जर बॅलन्स नसेल तर कलाकार कसे घडणार? आणि तुम्ही इमॅजिन करा, आपल्या पूर्ण आयुष्यात जर कलाच नसेल, रंगच नसतील, हा, म्हणजे तो इमॅजिनेशन करू तर तुम्ही सांगा ना, हा समाज बॅलन्स आहे का? नक्कीच नाही. म्हणजे जर अंध व्यक्तीला आपण विचारलं की काय कलेचं महत्व आहे, तर तो तुम्हाला सगळ्यात जास्त हो. बोलेल. आणि आपण ते जगूच शकत नाही, किंवा ज्याला बघायची सवय आहे किंवा ज्याला हे कलर्स प्रेमात पाडले, ज्यांना हो. कलर्स, त्यांना नाही दुसऱ्या गोष्टी नक्कीच बघू म्हणजे सकाळी उठल्यापासून तुमचे कपडे विदाऊट कलर आहे, ब्लॅक अँड व्हाईट आहेत, तुमचं सगळं आयुष्यच ब्लॅक अँड व्हाईट आहे रोडवरून जाताना, तर तुमचं माइंड स्टेबल राहील का? नक्कीच नाही. तर रंग आणि कलाकार किती महत्वाचे आहेत हे तुम्ही स्वतः विचार करून समजून घ्या. करेक्ट. पण आता तसंच मगाशी बोलताना दोनदा तीनदा तू बोललास की आर्ट गॅलरीचं सेक्शन, तर पण आता जसं जहांगीर आर्ट गॅलरी आहे, खूप मोठं नाव आहे, किंवा अशा बऱ्याचशा आर्ट गॅलरी ज्यांचं मोठे मोठे नाव आपल्याला माहिती असेल किंवा बघायला मिळतं, तर त्या आर्ट गॅलरीचं एकंदर काय काम असतं किंवा ते कसं होतं, एकदा थोडंसं सांगितलं तर आवडेल. आता आर्ट गॅलरीमध्ये मी सांगितलं तसं की कोर्स पूर्ण झाल्यानंतर कलाकारांना तो एक मोठा प्लॅटफॉर्म असतो, एक स्वप्न असतं की आपली चित्र आर्ट गॅलरीत आर्ट लागेल. गॅलरीमध्ये लागली पाहिजेत, त्यातून प्रोफाईल तयार होते, ओके. त्यातून काही चित्र विकली गेली तर तो नवीन चित्राने आपलं प्रपंच चालू शकतो. सांभाळू शकतो. नक्कीच. पण काय होतं, काही आर्ट गॅलरीवर विदाऊट आर्टिस्ट आहेत, काही आर्ट गॅलरीमध्ये जसं राजकारण जे असतं तो Politics. प्रत्येक क्षेत्रामध्ये आहे. म्हणजे नक्कीच नक्कीच. तर माझ्या गावचा माणूस, माझ्या शहरातला राज्यातला माणूस, माझ्या माणूस, राज्यातला माणूस. असं होतं. किंवा मग नवीन कलाकारांना एक संधी असते की मग ते चित्र कंपॅरिझन केलं जातं ओके. जुन्या एखाद्या मोठ्या आर्टिस्ट बरोबर आणि आत्ताच्या नवीन आलेल्या आर्टिस्ट बरोबर, आणि गॅलरीचं रेंट असतं, मग ते चित्राची फ्रेम असते, ते सगळं करून आर्ट गॅलरीमध्ये एक्झिबिशन करून थोडंफार पैसे जमा करून आर्ट गॅलरीतले चित्र किंवा आर्ट गॅलरीत आपल्याला प्रदर्शन करता नाही आलं तर तो आर्टिस्ट विक्षिप्त वागायला चालू होतो. ओके. हे सगळं प्रवास आहे. हा प्रवास म्हणजे तिथून त्याचं म्हणजे सुरुवात मग होते तो त्याचं. व्यसनाधीन होईल ओके. किंवा मग विचित्र कपडे घालल, कोणाला काही बोलल, मग ते एक राग येतो. आणि नक्कीच. त्यातून सक्सेस झालेला किंवा त्यातून बाहेर पडलेला आर्टिस्ट असा असतो की कंट्रोल करून हा, किंवा आपल्याला अजून स्टेप करायची, अजून पुढचं स्टेप पुढं करायचं. करायचंय, नक्कीच. तर त्यातून ते तो सांभाळून घेतो स्वतःला. मध्यंतरी तू संचेती ब्रिजच्या खाली विश्वेश्वरांचं एक चित्र केलं होतं, बरोबर? पण त्या चित्रानंतर जी प्रशासकीय उदासीनता तुला जाणवली, त्याबद्दल काय सांगशील आम्हाला? आता मला ते महानगरपालिकेकडून एक बोलावून आलं की एक संचेती ब्रिजच्या खाली पेंटिंग्स करायचे पिलर्सला वगैरे. ओके. तर मी सांगितलं तिथला अभ्यास वगैरे करून मी करतो. करेक्ट. तर विश्वेश्वरय्या हे जे भारताचे पहिले इंजिनियर आणि त्यांच्या नावाने इंजिनियर हा दिवस अख्ख्या भारतात साजरा केला जातो. नक्कीच. तर त्यांचं 1-2 वर्षाचं शिक्षण हे COEP कॉलेजमधून झालं होतं, जे
सीओईपी ब्रिज म्हणून पण ओळखलं जातं. करेक्ट, संचेतीच्या बाजूलाच आहे. तिथं बाजूला. हो. तर ही गोष्ट पुण्यातल्याही काही लोकांना माहित नव्हती, नक्कीच, काही नक्कीच. नव्हती. आणि मला जेव्हा त्या मीटिंगला सांगितलं गेली की तुम्ही ते ब्रिज करून द्या, हे करून द्या. आता तो कारभार, तो टेंडर प्रोसेस, तो सगळा राजकीय कारभार, नक्कीच. ह्याला उशीर होत होता. आणि मला ती जागा आणि ते पेंटिंग आवडलं होतं. मी म्हणलं की मला एक दिवस द्या, तुम्हाला जे पाहिजे होतं ते मी कॉम्प्युटरवर किंवा असं देण्यापेक्षा तुम्ही लाईव्ह बघायला या. करेक्ट. त्यावेळेस आयुक्त होते, त्यांनी परमिशन दिली आणि एक दिवसात मी ते संचेती ब्रिजला ते पेंटिंग केलं. ते त्यांचा चेहरा होता मोठा, खाली त्यांनी केलेली कामं, ब्रिज वगैरे हे ते सगळ्या गोष्टी. आणि ते आवडलं सगळ्यांना, न्यूजला वगैरे सगळीकडे आलं. नक्कीच. पण त्यांची प्रोसेस, त्यांचं टेंडर पद्धत यामुळं त्याला लेट झाला आणि मी ती काम नाही म्हणलो. कारण एका कामावर आम्ही डिपेंड नाही. आमचं प्रपंच किंवा बाकीचे कामं करण्यासाठी आम्हाला तेवढा वेळ नसतो. तर ते काम करत असताना ते पेंटिंग झालं आणि त्यांनी दुसरीकडे टेंडर दिलं. तर शेवटी सिलेक्शन आणि डिझाईन आणि ते लोकांना काय पाहिजे. तर आता सध्या तुम्ही गेलात ना तिथं, तर तिथं विठ्ठलाचे मूर्त्यांचं एक डिजिटल प्रिंटिंग त्यांनी चिटकवलंय. त्या पेंटिंगच्या समोर महानगरपालिकेचा लोगो, ज्यात छत्रपती शिवाजी महाराज आहेत. ओके. पुणे महानगरपालिकेचा लोगो आहे. तो लोगो तिथं काढलाय. त्या लोगोवर चिखल पडतं, सगळ्या गोष्टी होतात. आणि हे गोष्टी जपल्या जात नाहीत आणि भावनाचा उद्रेक येतो आणि शेवटी तो उद्रेक जातो परत एकदा कलाकारांवर. नक्कीच. की तुम्ही का बरं केलात. तर हे गोष्टी झाले नाही पाहिजे. त्याचबरोबर मला ऐकायला आवडेल, सोहम वांगचुक सरांकडून पण तुला ऑफर आली होती आणि तिथे तू जाऊन चित्र केली आहे. तर तो अनुभव कसा होता? कारण तो व्यक्ती शहाच एक वेगळा व्यक्ती आहे, वेगळ्या थॉट प्रोसेसचा माणूस आहे तो. आणि सगळ्यांनी 3 इडियट्स बघितला, त्याच्यामुळे सगळ्यांनाच त्या व्यक्तीबद्दल माहिती आहे. तर तो एक अनुभव कसा होता? ते चित्र कशी काढली तू? आता मी लडाखमध्ये एका कमर्शियल कामासाठी गेलो होतो आणि मी सांगितलं की माझ्या आवडीचं काम मला करायचंय. ओके. तर मी तिथं पेंटिंग करत असताना गावातले लोकांकडून त्यांना माहिती केली, मला माहिती आली. आणि तो प्रोसेस होता. त्यांनी मला पहाटे 6 वाजताच वेळ दिली. आणि 6 वाजता म्हणजे तिथं बर्फ वगैरे येते थंडीचा. आणि मला पण एक उत्सुकता होती की त्यांच्याकडे जाऊन त्यांना भेटायची. 6 ते 6:14 तुमचं मीटिंगची वेळ आहे. त्याच्यात ते बंद तुमचं हे केलं जाईल. मी 5 वाजता निघालो 2 व्हीलर घेऊन बर्फातून वगैरे. तिथून 20 किलोमीटर होतं लडाखवरून. त्यांचं पे विलेज म्हणून, सिकमोल म्हणून गाव आहे तिथं. 6च्या अगोदरच मी पोहोचलो होतो. मला वाटलं की बोलवतील ते, पण ते करेक्ट टायमिंगला त्यांनी मला बोलवलं. मी म्हणलं की आपल्याला कमी वेळ आहे. मी माझं काम डायरेक्ट त्यांना हातात दाखवलं. ते बोलले की तुम्ही इथल्या मुलांना शिकवाल का? मी लगेच तयार झालो. मग तिथले जे 15-20 दिवस होते त्यामध्ये त्या मुलांचं सगळं नॉलेज, म्हणजे मूवी त्यांच्याजवळ जी निघाली ती 10-20% आहे. नक्कीच. त्याच्या पलीकडे ते काम करतात. म्हणजे नापास झालेल्या विद्यार्थ्यांनाच तिथं प्रवेश, जे गरीब आहेत किंवा जे समाजातून बाहेर त्यांना फेकलं गेलं तशांना. आणि तिथलं सगळं बघितल्यानंतर मला अशी माझी तेवढी ऐपत किंवा ताकद नाही, पण माझ्या डोक्यात असं आहे की आपण महाराष्ट्रात अशी शाळा करावी कुठे, ऍटलिस्ट कलाकारासाठी सगळ्या गोष्टी. म्हणजे तिथं असं आहे ना की तुम्हाला गिटार वाजवायला आवडते किंवा तुम्हाला गायन आवडतं किंवा चित्रकला आवडते, तर तेच तुम्ही शिकायचं, तोच विषय शिकायचा आणि त्याच्यातच तुम्ही पुढे जायचं. आता सगळ्यात बोलता बोलता थोडंसं मला कलर्स बद्दल पण जाणून घ्यायला आवडेल. म्हणजे काही चित्र आपण बघतो ते खूप लवकर खराब होतात, काही खूप चांगले टिकतात. मग असे काही पेंटमध्ये पण लोक घोळ करतात का, किंवा काही कलर्समध्ये पण असे डिफरन्शिएशन असतं का जे वापरण्यावर पण त्या चित्राचं आयुष्य ठरलेलं असतं? आता आपण बघतोच की रोडवरचे जे रंग असतात, कमी टेंडर, कमी पैशांमुळे ते कमी क्वालिटीचे वापरले जातात. पण माझी जी थॉट प्रोसेस आहे, आपण एखादं चित्र करत असताना त्याचा बेस पक्का पाहिजे. वेदरप्रूफ कलर्स पाहिजेत. त्यामध्ये आता नवीन कलर चांगले चांगले आलेत. इंडिगो म्हणा, JSW म्हणा, असे चांगले कलर आलेत. आणि तुमचा कलरवर कलर जेव्हा 3, 4, 5 लेअर जेव्हा कलरवर काम करता, आउटडोअरला काय होतं, काही मुलं कॉम्प्रेसर स्प्रे वापरतात. तर ते वरच्यावर हवेचे असतात, ते लगेच निघून जातात. तुम्ही जेव्हा रोलर ब्रशनी त्याच्यावर ओव्हरलॅप कलर्स येतात ना, तेव्हा त्याचं लाईफ नॅचरल वाढत जातं. तर त्या गोष्टीचा विचार केला पाहिजे. आणि कलर्स
तुम्ही जसं रेड कलर घेतलं की लवकर खराब होतात, व्हाईट कलर घेतलं की ते घाण होतात. त्या जागेचं नियोजन किंवा कंपाऊंड वॉलपेक्षा मला वाटतं की तुम्ही हाईटवर काम करा, जेणेकरून ते खराब केलं जात नाही. आणि सगळ्यांना ते दिसतं. हा. आता खरं तर तुझ्या ह्या कामाची व्हिजिबिलिटी मी देणं खूप हे आहे, पण तरी मला अशा काही लोकांच्या प्रतिक्रिया आहेत का, म्हणजे मोठ्या लोकांच्या तुला बऱ्याचशा प्रतिक्रिया आलेल्या आहेत किंवा त्या आपण सोशल मीडियावर बघितल्या सुद्धा आहे तुझा, पण तरी एक सामान्य लोकांकडून तुला काय प्रतिक्रिया येतात त्या जाणून घ्यायला आवडतील नक्कीच. आता म्हणजे दीपक भाऊ मानकर असतील, त्यांच्याबरोबर माझं कायमचं नातं जोडलं गेलं कलेमुळं. नक्कीच नक्कीच. की त्यांनी कलाकारांना एवढं प्रेम दिलं, एवढं त्यांनी मदत केलं की आपण शब्दात मांडू शकत नाही. नक्कीच. त्यानंतर मी आता ज्या कॅफेमध्ये असतो, एममी कॅफे म्हणून स्टॉपला आहे, Correct. तिथं म्हणजे माझं एक घर तयार झालं. म्हणजे मला एक नवीन Second विश्व home मिळालं. हो. तयार झालं. आणि रोडवर जे काम करतो ना, म्हणजे अख्ख्या पुण्यात मी जिथं जाईल तिथं निलेश आर्टिस्ट. बरं, मला एका कार्यक्रमात विचारलं की निलेश आर्टिस्ट का बरं लावतो तू, निलेश खराडे का बरं लावतो. पुन्हा एकदा सिस्टीम आली तिथं आपल्या देशातली की मी एका ठिकाणी निलेश खराडे नाव लावलं. तिथं बोललं कुठल्या कास्ट आहे तुझी, कुठली जात आहे काय. ओके. मग मी म्हणलं की आपली कास्टच ठेवायची नाही, आपली नवीन जात सुरू करू आपण, आर्टिस्टची जात. नक्कीच. म्हणजे निलेश आर्टिस्ट लावले की ते जात येत नाही त्याच्यामध्ये. नक्कीच. तर असा सगळा प्रवास. लोक गेले की चहा पी, निलेश चहा पी. कुठेही गेले की ते बोलवतात की निलेश आर्टिस्ट, अरे निलेश आर्टिस्ट. म्हणजे मी ओळखत नाही आपण लोक पण ते ओळखतात. असे सगळ्या गोष्टी रिस्पेक्ट मिळत गेली. आणि स्टुडिओत तर काम सगळ्यांनी केलं पाहिजे. माझं एक ध्येय होतं की आपण जोपर्यंत यंग आहे तोपर्यंत फिरून काम करू, मोठं काम करू. आणि रोडवर काम केलेलं मला प्रसिद्धीची गरजच नव्हती, ते आपोआप नॅचरल दिसत होतं. नक्कीच. आणि जेव्हा मी म्हातारा होईल किंवा आजारी पडेल किंवा हातपाय तुटतील काय तर होईल असं काही होऊ नये. काम करताना, तेव्हा आपण स्टुडिओत काम करायचं. हे माझं सेट आहे. नक्कीच. पण देव करू आणि तसं काहीच तुझ्यासोबत होऊ नये. पण शेवटचं जाता जाता मला प्रश्न विचारायचा, जसं तू म्हणालास की खूप तू हाईटवर काम करतोस दादा, किंवा बऱ्याच उंचावर तुझी चित्र असतात, मग तितक्या उंचावर काम करताना काय अडचणी येतात? म्हणजे ह्या सगळ्या अडचणी तू सांगितलं, खूप परखडपणे मांडल्यात, त्याच्यासाठी खरंच धन्यवाद. पण ऍज अ चित्रकार म्हणून तिथे काम करताना काय अडचणी येतात आणि त्या कशा सांभाळतोस? सर्वात महत्वाची गोष्ट आहे की आपल्याला सिक्युरिटी आणि आपलं माइंड स्टेबल पाहिजे ते काम करत असताना. तुमच्या डोक्यात विचार नाही पाहिजेत, तुमच्या डोक्यात टेन्शन नाही पाहिजे. एवढं मोठं आपण काम करतो ते सक्सेस झालं पाहिजे. लोकांकडून चांगली वाईट प्रतिक्रिया येतच असते. तर ते सगळ्या गोष्टी सोडून आपण ते कामावर फोकस केलं पाहिजे. तुमच्या डोक्यात दुसरी गोष्ट नसली पाहिजे. त्यानंतर सेफ्टीच्या दृष्टिकोनातून जे काही गोष्टी असतील ते इन्स्ट्रक्शन आपण पाळले पाहिजेत. दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची अशी की रोडवर आपण काम करत असतो किंवा कुठेही काम करत असतो तर ते निसर्गाचं बॅलन्स. म्हणजे आता मी केदारनाथला -डिग्री, स्पिती व्हॅलीला काम केलं, नेपाळमध्ये काम केलं, तर ते त्याचं निसर्गाचं अंदाज घेऊन ते काम केलं पाहिजे. आणि जेवढ्या लवकर ते कव्हर झालं पाहिजे ते, कारण क्रेनचं रेंट, आपलं राहणं खाणं या सगळ्या गोष्टी क्लायंटला बघावं लागते. ते जसे गोष्टी वाढत जातील तसं ते सगळे, आणि त्यातून एक वाद निर्माण होतो आणि संबंध बिघडतात. निलेश दादा, जाता जाता तुला एक गहन विचारायचं मला, कारण आता असं होतं बऱ्याचदा आपण बघतो की मुलं पेंटिंग करतात किंवा चित्रकला करतात, तर आपण पॅरेंट्स त्यांना म्हणतात किंवा पालक त्यांना सांगतात की हे नको अभ्यास कर किंवा असं काही ते करत असतात. तर अशा पालकांसाठी किंवा अशा मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी तू काय सांगशील? आत्ताच्या म्हणजे कोरोना काळानंतर तुम्ही बघतच असाल सगळं डिजिटल वर्ल्ड झालेलं आहे. नक्कीच. त्यात लहान मुलांची पण चूक नाही, पण आता सध्या ते सगळे मोबाईल आणि टीव्ही वगैरे याच्यामध्ये आपल्याला दिसतात. तर एक कुठलीही कला असेल, डान्स असेल, म्युझिक असेल, चित्रकला असेल, तर त्यामध्ये त्यांना व्यस्त ठेवणं खूप गरजेचं आहे आत्ताच्या काळामध्ये. कारण ते एकलकोंडा असतात, घरी आई वडील वगैरे कोण नसतात आणि ते त्या ह्याच्यामध्ये त्यांना दुसरा ऑप्शन नसतो. पण चित्रकला किंवा म्युझिक, संगीत जर असेल तर त्यांचं एक मेडिटेशन होतं. ओके. म्हणजे कॅनव्हास, पेपर, पेन्सिल असेल तर ते त्याच्यात एकाग्र होतात आणि त्यांची कल्पना बाहेर येतात आणि ते व्यस्त होतात. ते एक मेडिटेशन मध्ये काउंट होतात. तर त्यामुळं काय त्यांचे आजार पण असेल ते सगळे त्यामध्ये कमी होतात त्या मेडिटेशनमुळं. आणि त्यांची बौद्धिक क्षमता एक वाढत जाते.
नाही, नक्कीच जसं तू म्हणतात एक नातं तयार होतं हम्म, कॅनव्हास हो. सोबत किंवा त्या कलेसोबत हम्म. आणि ते त्यांना थोडंसं इंटॅक्ट ठेवायला हम्म. मदत करते कारण ते खूप महत्वाचं. नाही तर आपण असं म्हणतो ना 5-10 मिनिटात बोर होतोय किंवा काहीतरी येतंय, तर ती एकाग्रता त्यांना वाढायला मदत होते. तर निलेश दादा खरंच तू इथं आलास आणि आम्हाला खूप परखडपणे तुझी मतं मांडली. मग ती गव्हर्नमेंटबद्दल असतील, कलेबद्दल असतील किंवा बाकीच्या लोकांबद्दल असतील आणि ॲज अ आर्टिस्ट म्हणून तुला काय वाटतं ते, त्याचबरोबर तुझे अनुभव आमच्यासोबत शेअर केले त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. त्याचबरोबर तुमच्याही आजूबाजूला काही अशा आर्टिस्ट असतील तर त्यांना हा एपिसोड शेअर करा किंवा कधी कारी तुमचाही काही कारण असतं जसं की जॉब म्हणा, त्याच्यानंतर शिक्षण म्हणा, तुमची कुठलीही कला राहिली असेल तर तिला आज सुरुवात करायला तुम्ही नक्कीच करू शकता. भेटूयात पुढच्या एपिसोडमध्ये. पण लाईक आणि शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका कारण ते फ्री असतं आणि एक रेशो बघितलाय इथे मी स्क्रीनवर पण दाखवेल की खूप लोक एपिसोड्स बघतायत पण ते लाईक आणि शेअर करत नाहीत किंवा कमेंट करत नाहीत. तर तुम्ही आम्हाला तो रिस्पॉन्स दिला तर मलाही कळेल की तुम्हाला एपिसोड्स कसे वाटतात, आवडतात आणि त्याचबरोबर नवीन कुठल्या गोष्टी तुमच्यासोबत घेऊन यायच्यात. धन्यवाद.